दिल्लीमध्ये लाल किल्ला परिसरामध्ये झालेल्या स्फोटानंतर संपूर्ण देशभरामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। गर्दीच्या ठिकाणी आपण पाहतोय की डॉग स्क्वॉडच्या मदतीने संपूर्ण यंत्रणा जी आहे ती तपासणी करताना पाहायला मिळते। पुणे पोलिसांचं BDDS पथक जे आहे आपण पाहतोय की पुण्यातल्या गर्दीचं असणाऱ्या रेल्वे स्टेशनवरती या ठिकाणी तपासणी करताना पाहायला मिळते। श्वानाच्या मदतीने जी संशयित बॅगा आहेत त्याची तपासणी केली जाते, प्रवाशांच्या बॅगांची तपासणी केली जाते। संपूर्ण देशभरामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आल्यानंतर गर्दीच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते। मात्र सध्या आपण पाहतोय की पुण्याच्या रेल्वे स्टेशन परिसरामध्ये BDDS पथकाकडून बॅगांची तपासणी केली जाते, लोकांना सुद्धा आवाहन केलं जाते। मात्र पुणे स्टेशन आपण पाहतोय की अनेक देशभरातल्या लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत ते पुणे रेल्वे स्टेशन परिसरामधून सुटतात आणि गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये ज्या दहशतवादी कारवायांचा कट उडवलेला होता, जे संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं, त्यानंतर मात्र दिल्लीमध्ये काल जो स्फोट घडला त्याचं काय कनेक्शन आहे का याची तपासणी जी आहे ती केली जाते। आणि सध्या आपण पाहतोय की पुणे विमानतळावरती BDDS पथकाकडून अशा पद्धतीने तपासणी जी आहे ती केली जाते। संपूर्ण देशभरामध्ये रेल्वे स्टेशन्स असतील, त्याचबरोबर बस स्टँड असतील, विमानतळ असतील, जी गर्दीची ठिकाणं आहेत त्या संपूर्ण ठिकाणी तपासणी जी आहे ती केली जाते। दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटानंतर हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। ज्या ज्या ठिकाणी गर्दीची ठिकाणं आहेत आपण पाहतोय की त्या ठिकाणी अशा पद्धतीने ही तपासणी जी आहे ती BDDS पथकाकडून केली जाते। आणि संपूर्ण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आपण पाहतो की जी गर्दीच्या ठिकाणी आहेत BDDS पथकाकडून संशयित जे बॅगा असतील त्याचबरोबर वाहनं आहेत त्यांची तपासणी केली जाते। आणि आपण पाहतो की पुणे पोलिसांच्या BDDS टीमच्या मदतीनं रेल्वे स्टेशनवरती अशा पद्धतीनं तपासणी जी आहे ती करण्यात येते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसासोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।